तर आपली आलू मटरची रेसिपी आज आपण टाकणार आहे. त्याला घेतलेलं आहे मटर, आलू आणि हे लागणार सामान. मग सुरुवात करूया. आता आपण गॅस पहिला कढई ठेवून चालू करून घेऊया. त्याला आता तापू द्या थोडं. त्यात आपण पहिले टाकून घेऊया तेल. तर आता आपण तेल गरम झालेलं आहे. आपण कांदा पहिला टाकून घेऊया. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा बी तयार होत आलेला आहे. तर आता आपण एक टोमॅटो सोडून घेऊया. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. ही जर आपलं भाजलेलं आहे त्यातच अद्रक लसूण थोडस सोडून घ्यायचं, म्हणजे ते पण भाजतात आणि एक जीव सगळ्याचा होतो. तर त्यात आधी आपण आलू सोडून घेऊया. धुवून घेतलेला आहे. त्याला पण चांगलं त्यात मिक्स होऊन घ्यायचं. थोडस मिक्स, आलू लगेच भाजून निघते. आता जरा मटर ही तोडून घेऊया. ही परतलेलं आहे. तर आपण ह्याला आता थोडस आधी काळं तिखट टाकून घेऊया. हे घरगुती पद्धतीचं आपलं आलू मटर एकदम छान. याला हलवून घेतले. तर आता आपण याला थोडी ही गिरवी बनवलेली ते टाकून घ्यायची. याला पण चांगलं एक जीव परतून घ्यायचं. त्याला वरणात आपण जरा कोथिंबीर सोडून घ्यायची थोडीशी. त्याला मंद याच्यावर थोडं झाकून ठेवूया 2 मिनिटं. आता आपण हे झाकून ठेवलेलं आहे. तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला नक्की कमेंट करून विचारा कशी, आणि एकदा करून बघा आणि कशी टेस्ट ती पण सांगा. एकदम मस्त लागते घरगुती पद्धतीची. आपण काही रोज रोज हॉटेलला तर जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण घरगुती बनवू शकतो आणि एक नंबर छान खायला, हॉटेलपेक्षा छान खायला लागते. नक्की बनवून बघा. तर आता आपण याला 1 मिनिट झाले उघडून घेऊ आणि त्यात थोडस पाणी टाकून देऊ, म्हणजे एक जीव सगळा मसाला मिक्स होतो. एकदम छान झाली. आता याला अजून हलवून घ्यायची, थोडीशी झाकून ठेवायची. झालं. आता 2च मिनिटात भाजी आपली आलू मटरची तयार होईल. मग एकदम खायला तयार झालेले, परफेक्ट झालेली, खायला झणझणीत एकदम मस्त पैकी लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ह्याला उघडून घेऊया. एकदम छान झाली. तर आता झालेली आपण घेऊया काढून तिला झालेले. तर आता आपली आलू मटरची भाजी काढून घेतलेली आहे. एक नंबर झालेली, एकदम सेंट पण भारी या लागलेला आहे. खायचीच आता कमी. तर एकदा नक्की ट्राय करा, बघा बनवून, खाऊन मग सांगा कशी लागते. ती एक नंबर लागते.